नमस्कार. मेमरी 4 GK मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे. कोणत्या अशा सवयी आहेत की ज्यामुळे वजन झटक्यात कमी होईल? तर या व्हिडिओमधील सवयी केवळ वजन कमी करत नाहीत, तर त्यामुळे तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्तही राहू शकता. मी 7 सवयी सांगते, त्याने तुमचे वजन फक्त 15 दिवसात कमी होईल. हो, बरोबर ऐकलं, फक्त 15 दिवसात. चला तर मग व्हिडिओ चालू करूया. तर पहिला, हलके चालणे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते. जेवणानंतर 15 ते 20 मिनिटं चालणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पचनक्रिया तर सुधारतेच, पण कॅलरीज बर्न व्हायला देखील मदत मिळते. दुसरा, तणाव व्यवस्थापित करा. तणावामुळे खाण्यापिण्यावर विपरीत परिणाम होतो व लोक जास्त बाहेरचं खायला सुरुवात करतात. आजकाल तणाव कोणाला नाही हो, सगळ्यांनाच आहे. यासाठी योग, ध्यान व दीर्घ श्वास घ्या, जेणेकरून तुमचा तणाव कमी व्हायला मदत होईल. तिसरा, फायबरयुक्त व प्रथिने खा. म्हणजे नक्की काय खा? तर रात्रीच्या जेवणात डाळ भात, तूप, शेंगदाणे, हिरव्या मुगाची डाळ, कमी मसाले व तेल असणारे पदार्थ खा. जास्त मसाले टाकू नका. तसेच ब्रेड, पेस्ट्री यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळाच. 4, पाणी किंवा ग्रीन टी प्या. खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. 15 ते 20 मिनिटे थांबा. असे केल्याने पचनक्रिया सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तुम्ही ग्रीन टी देखील घेऊ शकता. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. 5, पुरेशी झोप घ्या. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप आहे. 7 ते 8 तासांची गाढ झोप व्हायलाच हवी. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे भूक तर वाढतेच व परिणामी वजन देखील वाढतेच. 6, जेवताना मोबाईल वापरू नका. जेवताना मोबाईल वापरणे अत्यंत चुकीचे आहे, परंतु ही प्रत्येकाची सवय बनली आहे. मोबाईलवरती असणारे किटाणू नकळत पोटात जातात. जेवत असताना घास नीट चावत देखील नाही, त्याचा सगळा परिणाम हा वजनावरती होत असतो. 7, खाण्यापिण्याच्या सवयींकडे देखील लक्ष द्या. बाहेरचे खाणे टाळा. बदल हा लगेचच होत नसतो, पण सुरुवात तर करा. जो आहार आवश्यक आहे तोच घ्या. या सगळ्या सवयींमुळे तुमचे वजन 100% कमी होणारच आहे. आता काही बोनस टिप्स देखील सांगते. 1, सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास तरी कोमट पाणी प्यायलाच हवे, किंवा तुम्ही लिंबू पाणी देखील घेऊ शकता. 2, आठवड्यातून 2दा कोबी व पालकाची भाजी जरूर खा. आमचा जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.